Hello everybody. First, in the way of I.R. Swami Jewellers, I am wishing every Solapurkar Happy New Year, and I am glad to tell about our Solapur city, which has become a smart city. And really I want to tell about our in-channel team and the in-channel Parivartan, which is going in Solapur, has taken many effort, and in all program and in all problems of our Solapur, as I can say about LBT and many other which we have faced, or our business people, they have helped very much. And in behalf of all our jewelry shops and all our businessmen, I wish the Solapur channel, in-channel and the Parivartan channel team Happy New Year. And as you know, our Solapur is Siddharameshwar Gram Devata. Sankrant has come, and in behalf of that I am wishing everyone with a new year and a new work. Happy New Year and Happy Sankrant. भारतरत्न इंदिरा गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग केगाव सोलापूर याची स्थापना 2006 पासून 2006ला झाली आहे. या कॉलेजमध्ये आम्ही अनेक कोर्सेस हाती घेतलेले आहेत. त्यामध्ये विशेषतः बायोमेडिकल इंजिनिअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग आणि डिप्लोमाचे काही कोर्सेस आणि पोस्ट ग्रॅज्युएशनच्या कोर्सेस आम्ही तिथं सुरू केलेले आहे. आमच्या कॉलेजमध्ये पुढच्या वर्षापासून फार्मसी कॉलेजचं एक प्रस्ताव दिलेला आहे. डिप्लोमामध्ये फार्मसी आणि इंजिनिअरिंगमध्ये सुद्धा अंडर ग्रॅज्युएटचे सुद्धा फार्मसी कोर्सेस सुरू करणार आहोत. आणि संस्थेमध्ये अनेक ॲक्टिव्हिटीज या संस्थेच्या माध्यमातून जास्तीत जास्त काम करून लोकांना साक्षर करण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत. परिवर्तन कार्यक्रमाला आमच्या संस्थेमार्फत कॉलेजच्या सर्व आमच्या स्टाफतर्फे आणि आमच्या कॉलेजच्या सर्व यंत्रणेमार्फत आम्ही परिवर्तन कार्यक्रमाला हार्दिक शुभेच्छा देतो. मित्रांनो, परिवर्तन कार्यक्रमामध्ये मी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आज पुन्हा या सेकंड एपिसोडमध्ये इन्व्हेस्टमेंटच्या आपल्याबरोबर प्रसन्न कोळगिरी सर आहेत. सर, मागच्या एपिसोडमध्ये आपण आपल्या जनतेला, आपल्या लोकांना फार चांगली माहिती दिली. त्याच्यामध्ये लोकांना कळालं ॲक्च्युली की व्हॉट इज इन्व्हेस्टमेंट, इन्व्हेस्टमेंट कशी केली पाहिजे, कुठे केली पाहिजे, कुठे करणं फायदा आहे आणि कुठे करणं नुकसानीचं आहे. तसं तर इन्व्हेस्टमेंट ही सगळीकडेच गरजेची आहे. कुठेही म्हणजे असं नाही की ते करणं गरजेचं नाही. इन्व्हेस्टमेंट शुड बी देअर. इट शुड बी इन गोल्ड, लँड, युनिट लिंक पॉलिसीज, एंडोमेंट पॉलिसीज, बँक्स, म्युच्युअल फंड्स सगळीकडे केले पाहिजे. हे वेगवेगळे पॉकेट्स आहेत. वेगवेगळ्या जसं करंडीमध्ये अंडी असतात, ही वेगवेगळ्या खिशात ठेवली पाहिजेत. वेगवेगळ्या ठिकाणी जर हे ठेवले तर हे फुटणार नाहीत, ह्याच्यामुळे नुकसान होणार नाही. हो. तर हा मागच्या एपिसोडमध्ये आपण विषय घेतलेला. आता ह्याला विस्तारामध्ये सर थोडंसं अजून तुम्ही असं सांगा की सिच्युएशन खूप चांगली आहे. जसं आता आपण मागच्या वेळेला घेतलं की युद्ध झालं तर मार्केट कोलॅप्स होऊ शकतं, पेट्रोलियम प्रोडक्टचे रेट्स वाढले तर आपला पैसा बाहेर जातो, आपल्याला त्याचा बॅड इफेक्ट होऊ शकतो.
रेट ऑफ इंटरेस्ट. त्यामुळं शेअर मार्केट पडू शकतो. तर अशा काही गोष्टी आहेत. आता पॉझिटिव्हली जर आपण थिंक केलं की या मार्केटला चांगलं फ्लरिश व्हायचं आहे आणि आपल्या लोकांचे पैसे चांगले वाढायचे, तर ह्याच्यासाठी तुमच्याकडे काय आयडियाज आहेत? म्हणजे कशा पद्धतीनं जर झालं तर नॅचरली आपलं मार्केट चांगलं ग्रो करेल. नमस्ते, मी प्रसन्न कोलगेरी, फायनान्शियल ॲडवायझर. गेल्या एपिसोडमध्ये आपण डिस्कशन केलेलं आहे की फायनान्शियल ॲडवायझर कसं सजेशन्स देत असतात. त्यातले 2 फॅक्टर्स आपण बघितलेले आहेत. एक आहे प्रोटेक्शन फंडसाठी, तो मॅक्झिमम इन्शुरन्समध्ये इन्व्हेस्टमेंट केलं जातो. दुसरा फॅक्टर जो आहे तो आहे इमर्जन्सी फंड. इमर्जन्सी फंड हा जो असतो तो एफ डीमध्ये, करेक्ट, आर डीमध्ये किंवा इन्व्हेस्टमेंट केलं जातं. तिसरा फॅक्टर आपण बघायला लागला सेव्हिंग्सबद्दल. आता पॉझिटिव्ह विचार करून आपण बोलणार आहेत. करेक्ट, ओके, करेक्ट. पॉझिटिव्ह विचार आपण का बरं करायला पाहिजे? हां, काय तर फॅक्टर्स असायला पाहिजे ना आपल्याजवळ. बरोबर. ओके, की 10 ते 15 वर्षापर्यंत हे खूप चांगले पॉझिटिव्ह होणार आहेत. बरोबर. एक फॅक्टर म्हणजे तो कन्सिडर करायला पाहिजे आपला पॉप्युलेशन. बरोबर. तो पण आपण डिस्कस केलेला आहे. यंग जनरेशन्स आहेत, 60% आपला यंग जनरेशन्स यंग आहे. हां, आणि त्या लोकांचं एज्युकेशन पण पार्ट खूप चांगलं झालेलं आहे. बरोबर. म्युच्युअल फंड थ्रू दर महिन्याला 5,000 करोडच्या जवळपास पैसे परत यायला यायला लागलेत ह्याच्यामध्ये. मार्केटमध्ये. ओके, तो एक खूप चांगला फॅक्टर आहे. बरोबर. दुसरा फॅक्टर म्हणजे क्रूड ऑइलचा. क्रूड ऑइलचं. तो एक खूप चांगला फॅक्टर आहे बरोबर. की आता गल्फ कंट्रीजवाल्यांना की भीती आहे हां, मनात, हां, आणि त्या लोकांना मॅक्झिमम कमवून निघायचं आहे. बर. आणि मॅक्झिमम कमवून निघायचं आणि भीती काय आहे? स्पेसिफिकली ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये जर बघितलं हां, तर अमेरिकापासून, डेव्हलप कंट्रीजपासून ते डेव्हलपिंग कंट्रीज हां, शिफ्ट व्हायला लागलेत एनर्जी सेक्टर, दुसऱ्या एनर्जी हां, सेक्टर, हां, हां, दॅट इज लिथियम कार्बोनेटमध्ये शिफ्ट व्हायला लागलेत. बरोबर. मग ॲटमोस्ट की बाबा मॅक्झिमम क्रूड ऑइलवरती डिपेंडेंट कमी होणार आहे, कारण की फॅक्टर आहे ओझोन लेअर, हे सगळं तुम्हाला पण माहिती आहे. हो, हो. तो एक एन्व्हायरमेंटल फॅक्टर आहे, त्याच्यामुळं तो व्हायला लागलाय. क्रूड ऑइल बद्दल पण आपल्याला फॅक्टर खूप चांगला आहे. बरोबर. आणि तिसरा, अमेरिकामध्ये रेट ऑफ इंटरेस्ट जो आहे तो स्टॅबिलाइज आहे, तो चांगला आहे. म्हणून लोक सगळं इन्व्हेस्टमेंट इथं करायला लागलेत. आणि ज्यावेळेस लोक इथं इन्व्हेस्टमेंट करायला लागलेत आणि आपण पॉझिटिव्हली बघायला लागला की बाबा डोमेस्टिक इन्व्हेस्टर खूप चांगल्या तऱ्हेनं इन्व्हेस्टमेंट करायला लागलेत कॅपिटल मार्केटमध्ये आणि प्लस म्युच्युअल फंड थ्रू. बरोबर. आणि फायनान्शियल ॲडवायझर्स जे आहेत माझ्यासारखे किंवा फायनान्शियल प्लॅनर्स जे आहेत ते इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी सांगायला लागलेत. तो आहे फंड, दुसरा आहे तो सेव्हिंग फंड्समध्ये. बरोबर. सेव्हिंग फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करत असताना त्यांच्याजवळ फंड जे चॉईस करायचं आहे हां, तो दोन्ही सेक्टर्समध्ये आहेत. एक इन्शुरन्स सेक्टरमध्ये पण आहे, एक म्युच्युअल फंडमध्ये पण आहे सर. बरोबर. आणि तो आहे बॅलन्स फंड. बॅलन्स फंड. ओके, करेक्ट. बॅलन्स फंड्समध्ये जायला पाहिजे सेव्हिंग सेक्टर्स. आणि तो फंड जो असतो तो इन्व्हेस्टमेंट जात असतो 50% इक्विटीमध्ये जातो आणि 50% जो असतो डेप्ट मार्केटमध्ये जात असतो. म्हणजे एव्हरेज जर काढलं तर त्याचं रेट ऑफ रिटर्न्स, आपलं जे महागाई दर तुम्ही जे म्हणता की 6 to 10% भारताचं राहील, तर तो बीट होऊन आपल्याला मिळतो. बरोबर. म्हणजे आपला जो इन्व्हेस्टमेंट झालेला आहे आपल्याला ग्रोथ सहित रिटर्न्स मिळतो. मग तिथं इन्व्हेस्टमेंट ॲज अ सेफर पार्ट म्हणून चिल्ड्रन्स एज्युकेशनसाठी आणि आपल्या ह्याच्यासाठी चिल्ड्रन्स मॅरेजसाठी इथं इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. आता चॉईस मी तुम्हाला सांगतो की बाबा इन्शुरन्स आणि म्युच्युअल फंडमध्ये करायला काय पाहिजे. आता इन्शुरन्समध्ये जर बघितलं, मुलाचं वय पण कन्सिडर केलं जातो आणि वडिलांचं वय पण कन्सिडर केलं जातो आणि प्रीमियम काढलं जातो आणि त्याला प्रीमियम सांगितलं जातो आणि रक्कम जे पाहिजे त्याला ती रक्कम प्रमाणे त्याचा सम ॲश्युअर्ड देऊन तो मग फॅक्टर आपण 18 वर्षापर्यंत जे पाहिजे असतो 18 वर्षाचा 20 वर्षाचा टर्म देऊन त्या व्यक्तीला इन्शुरन्स पॉलिसी दिलं जातो. 18, 19, 20 आणि 21 हे 4 वर्षासाठी पैसे पाहिजे असतात. बरोबर. म्हणून इन्शुरन्स मध्ये जे पॉलिसी टर्म जे शिक्षणासाठी इन्शुरन्समध्ये पॉलिसी टर्म जे असतात, एक 21 वर्षासाठी तर असतो, एक 24 वर्षासाठी तर असतो सर. हे दोन्हीपैकी एक असतो. बरोबर.
तर जितकं रिक्वायरमेंट आहे तेवढं सम ॲश्युअर दिला जातो हा आणि प्रीमियम पे करायला लावतात. बरोबर. प्रीमियम जवळपास जर बघितलं तर तो 25,000 ते 50,000 पर्यंत प्रीमियम येत असतो. येत असतो. आता इन्शुरन्समध्ये बेनिफिट काय आहे, त्यातला काय पार्ट मी तुम्हाला सांगितलेलं आहे की बाबा कव्हर करण्यासाठी हा. थोडा पार्ट जातो आणि बाकी सगळं जे पार्ट आहे लाईफ कव्हर झाल्यानंतर ना हा. 70% हा इन्व्हेस्टमेंट होतो. होतो. डिपेंडिंग आपण आता बॅलन्स फंडचं आपण घेतलेलं बरोबर, एक्झाम्पल. बरोबर. बॅलन्स फंडमध्ये जेव्हा इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर ना हा तिथं जे रेट ऑफ रिटर्न्स असतात ते चांगल्या तऱ्हेनं मिळतात आणि मिळतो त्या व्यक्तीला. 18 वर्षी त्याला किती पाहिजे, बरोबर. समजा 25% पाहिजे, बरोबर. 19 वर्षी 25, 20 वर्षी 25 आणि प्लस 25 आणि प्लस एक्स्ट्रा बोनसच्या स्वरूपात मिळून फायनल जे आहे ते सगळं कम्प्लिटली दिलं जात असतो इन्शुरन्समध्ये. इन्शुरन्समध्ये तो एक बेनिफिटेड आहे. अजून एक बेनिफिट इन्शुरन्समध्ये सगळ्या पालकांना आवर्जून मी सांगू शकतो हा की बाबा चाइल्ड मॅरेज किंवा चाइल्ड एज्युकेशनसाठी तुम्ही जर कन्सिडर करत असेल हा तर इन्शुरन्स हा बेनिफिट कसा आहे मी सेकंड पॉईंट सांगायला लागलो. अच्छा. ज्यावेळेस पॅरेंट्स जेव्हा प्रीमियम भरत असतात मुलाच्या शिक्षणासाठी, दुर्दैवानं काय झालं, हा म्हणजे वडिलांना काही झालं, वडिलांना काय किंवा जर आई मुलाच्या नावाने करत असेल, आईला काही झालं, पॅरेंट्स म्हणूया ना आपण. पेरेंट्स. करेक्ट. पॅरेंट्सला दुर्दैवानं काय झालं हा तर तिथं काय होतो. हा ओके, जर कन्सिडर करा आपण दुसरीकडे जर इन्व्हेस्टमेंट करायला लागला, मुलाचं शिक्षण क्वेश्चन मार्क येतो. करेक्ट करेक्ट. परंतु इन्शुरन्समध्ये तसं क्वेश्चन मार्क येत नाही. नाही. कारण की इन्शुरन्स हा गार्डियन होतो वडील मेल्यानंतर बरोबर. किंवा पॅरेंट्स गेल्यानंतर ना गार्डियन्स होतात हो. आणि ते प्रॉमिस करतात की 18 वर्षी 19 वर्षी 20 वर्षावरची आम्ही एवढे पैसे देणारच. देणार. करेक्ट. म्हणजे पॅरेंट्स असू दे किंवा नसू इन्शुरन्स दे. कंपनी ती गार्डियन असते त्यांची. हा दुसरा पॉइंट. करेक्ट. आता पब्लिकच्या मनात हे आलेलं आहे की बाबा पुढचे प्रीमियम कोण भरायचं, कोण हा पुढचे हप्ते कोण भरणार, हफ्ते कोण भरायचं. करेक्ट. सगळे जे पुढचे हफ्ते जे असतात इन्शुरन्स कंपनी माफ करते, माफ करून टाकते. म्हणजे वडील नाहीत किंवा पेरेंट्स Parents नाहीत, नाहीयेत. हप्ते कोण भरणार, ती कंपनी पूर्ण माफ पूर्ण करते. माफ करून टाकते. हो. अच्छा. म्हणजे हा चांगला बेनिफिशियल फॅक्टर आहे का नाही. करेक्ट. एकदम करेक्ट. बर, हा सेकंड पॉइंट एक मी बेनिफिशियल सेफ्टीसाठी हा खूप चांगला प्लॅन आहे. करेक्ट. हा. तिसरा एक फॅक्टर मी सांगतो. तिसरा फॅक्टर असा असतो की ठीक आहे आता मुलाला 18, 19, 20 एवढे पैसे मिळणार आहेत, हे फॅक्टर ठीक आहे. बरोबर. अहो मुलाला तिथं पैसे पाहिजेत आता. करेक्ट. की बाबा शिक्षणासाठी, एज्युकेशनसाठी त्यावेळेस कुठे येणार. कुठे येणार. तर इमिजिएटली पॅरेंट्सच्या त्या दरम्यान जर डेथ झाली हा तर जितकं सम ॲश्युअर्ड घेतलेलं असं थोडं सम ॲश्युअर्ड दिलं जातो. अच्छा, एक सम ॲश्युअर्ड दिलं जातं. समजा 50 लाखाचा आहे, बरोबर, जे आपलं एक्झाम्पल चालू आहे गेल्या एपिसोड मध्ये झालेलं तोच एक्झाम्पल मी घेतो. 50 लाखाचा जर असेल, 50 लाख इमिजिएटली मिळाले, तो एफडी ठेवला 10 लाख, घरी दर महिन्याला दरवर्षी 5 लाख रुपये मिळायला लागलेत. हो बरोबर आहे. 5 लाखामध्ये त्याचा 5 लाखामध्ये तुझा फॅमिलीचा खर्च, त्याचा खर्च सगळं चालू शकतो. आणि मग 18 वर्षी त्याला जे मिळतो तो पैसा मिळेल, 21व्या वर्षापर्यंत त्याला पैसा मिळेल, ते शिक्षणाला उपयोगी होईल. आणि तो कमवायला लागला की मग त्यांची फॅमिलीचे परत लाईफस्टाईल वरती जाईल, लाईफस्टाईल चांगली राहील, खाली जात नाही. ज्या लाईफस्टाईल मध्ये ते आता राहत आहेत त्याच लाईफस्टाईल मध्ये ते कायमस्वरूपी राहू शकतात. कंटिन्यू राहू शकतात सर. बरोबर. हा बेनिफिट आहे इन्शुरन्स मध्ये. करेक्ट. म्युच्युअल फंडचे पण बेनिफिट्स वेगळे आहेत, वेगवेगळे इन्व्हेस्टमेंट वेगळे. परंतु ज्या वेळेस आम्ही बायफर्केशन करून दाखवत आहोत की इन्शुरन्स का म्युच्युअल फंड, की मग त्यावेळेस पॅरेंट्स 70% इन्शुरन्स करत जातात, 30% पॅरेंट्स म्युच्युअल फंड्स कडे जातात आणि मग इन्व्हेस्टमेंट करतात. बरोबर. म्हणजे सेव्हिंग फंड्स जे बनवायला पाहिजे चिल्ड्रन्स एज्युकेशन आणि चिल्ड्रन्स मॅरेजसाठी, तो फॅक्टर जो आहे तो इकडच्या बाजूला शिफ्ट होतो. बरोबर. आता नेक्स्ट स्टेप आपण जात असतो, तो आहे नेक्स्ट स्टेप जो जात असतो आपण इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत. जे काही कमवलं आपण, बरोबर, इन्व्हेस्टमेंट केलं, करेक्ट. ओके, सेव्हिंगच्या स्वरूपात आपण केलेला तो केल्यानंतर ना तो प्रिन्सिपल अमाऊंट आणि प्लस इंटरेस्ट हा सेफ होऊन येत असतो. करेक्ट. दुसरा फॅक्टर जो आहे तो आता इन्व्हेस्टमेंट करायचा आहे. बरोबर. की बाबा मला हा पैसा आता जवळपास 10 ते 15 वर्ष लागणार नाही आहे. अच्छा.
ह्या विचाराने जर माइंडसेट जर असेल हो, आणि मी रिस्क घ्यायची तयारी आहे, बरं. आणि ज्या वेळेस रिस्क घ्यायची तयारी जर असेल त्या व्यक्तीचं, हो. त्या व्यक्तीनं सरळ जाऊन इन्व्हेस्टमेंट जो असतो म्युच्युअल फंड थ्रू हां, किंवा कॅपिटल मार्केट थ्रू इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. करेक्ट. परंतु सजेशन्स असा असतो आमच्या थ्रू की बाबा म्युच्युअल फंड थ्रू तुम्ही जावा हां. आणि इन्व्हेस्टमेंट करा. आता म्युच्युअल फंड मध्ये जाऊन इन्व्हेस्टमेंट करायचं म्हणजे 2 पद्धती आहेत, एक SIP आणि एक STP. STP. SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. हो, दर महिन्याला माझ्या थोडं गुंतवायचे. दर STP महिन्याला माझ्याजवळ जे इन्व्हेस्टमेंट करायची 1,000 असेल, 5,000 असेल, किती असेल तेवढं इन्व्हेस्टमेंट करायची तयारी, बरोबर. आणि मग तो इन्व्हेस्टमेंट करत बसतो. हां, बँकेला हे दिलं जातो की बाबा कमांड Through ECS. तर ECS पण करता येईल. ECS थ्रू सांगितलं जातो की बाबा तुम्ही एवढं अमाऊंट जे आहे त्या म्युच्युअल फंडला दर महिन्याला ह्या तारखेला डिटेक्ट करून देत जावा. करेक्ट. तो डिटेक्ट होत असतो आणि तो बघितलं आणि त्याचं जर एव्हरेज जर काढलं इन्व्हेस्टमेंटचं नंतर आपलं मॅच्युरिटीच्या वेळेस, आपल्याला रिटर्न खूप चांगला मिळतो NAV व्हॅल्यूचा. करेक्ट. ओके, हा एक बेस्ट पद्धत आहे. दुसरं पद्धत आहे की बाबा आता आपल्याजवळ खूप पैसा आलेला आहे, बर, सेव्हिंग थ्रू केलेला आपण तो पैसा आलेला आहे, हां. आणि तो सगळाच मला पैसा इन्व्हेस्टमेंट करायचा आहे. बरोबर आहे. करेक्ट. त्यावेळेस तो जंबल मध्ये वळतो, कसं इन्व्हेस्टमेंट करू. अर्धवट नॉलेज असतो, कुठं तर कोण तर सांगितलेलं असतो की म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करा, कॅपिटल मार्केट मध्ये इन्व्हेस्टमेंट करा, बरोबर. परंतु प्रॉपर डॉक्टरकडे गेलेला नसतो. मग प्रॉपर डॉक्टर म्हणजे काय, फायनान्सचा जो ऍडवायझर चांगला असेल, फायनान्शियल ऍडवायझर म्हणून Advisor असतो चांगला किंवा असेल. फायनान्शियल प्लॅनर म्हणून असतो, त्याच्याकडे जायला पाहिजे. आणि तो जर सजेस्ट केला की बाबा STP करा. STP म्हणजे काय की जे अमाऊंट आलेलं आहे तो लमसम अमाऊंट इनिशियली म्युच्युअल फंडला आपण सजेशन्स द्यायचं असतो की बाबा माझा हा जो पैसा आहे पूर्ण लमसम अमाऊंट मी तुम्हाला देणार आहे. बरोबर. हा कम्प्लीट अमाऊंट जो आहे डेप्ट मार्केटमध्ये जायला पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे रिस्क पुढे मागे नको. तिथनं रेट ऑफ रिटर्न जे असतो 6% मिळतो, कमी असतो. करेक्ट. कमी असतो परंतु 6% मिळतो. ओके, ज्यावेळेस 6% रेट ऑफ रिटर्न्स मिळत असतो आणि त्याची अपेक्षा असते की बाबा आता मला 13-14% पर्यंत मिळाला पाहिजे रिटर्न्स. बरोबर. मग तिथला जो अमाऊंट आहे दर महिन्याला त्यांनी डिसाईड करायचा असतो की बाबा 2,000 का 5,000 बरोबर का 1,000. तो अमाऊंट दर महिन्याला डेप्थ मार्केट मधनं काढून इक्विटी मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं. अच्छा, म्हणजे ते डेप्थ मध्ये इक्विटीला गेलं तर तिथं रेट ऑफ इंटरेस्ट चांगला मिळू शकतो. तिथं रेट ऑफ इंटरेस्ट रिटर्न चांगले मिळू शकतो. पहिल्या एपिसोड मध्ये आपण म्हणलेलं आहे निफ्टी मध्ये 7 वर्षानंतर ना कमीत कमी अभ्यास केल्यानंतर कळालेला की 15 ते 20% मिळतात. तो रोल हे इथंच ते लागू होतो. कारण की इथला पैसा इक्विटी मधला म्युच्युअल फंड मधला तो जातो निफ्टी फंड कंपन्यांमध्ये. ओके, करेक्ट. त्यांचे जे असेल कटिंग्स विटिंग्स होऊन 13-14% पर्यंत आपल्याला रिटर्न्स मिळतात. बरोबर. मग तो अमाऊंट जो असतो इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर ना त्याच्यामध्ये त्याला बेनिफिट, एक टॅक्स बेनिफिट पण मिळतो गव्हर्नमेंटचा टॅक्स वाचवण्यासाठी. तर तो एक बेनिफिशियल मिळतो. आणि दुसरा फॅक्टर म्हणजे की बाबा आता सध्या सगळेजण आपल्या स्वतःच्या रिटायरमेंटसाठी स्वतः इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. म्हणजे जे नंतर जे पेन्शन मिळते ज्यांना गव्हर्नमेंट पेन्शन नाहीये, गव्हर्नमेंट पेन्शन नाहीये, प्रायव्हेट आहेत बिझनेसमन, 2006 का 2008 मध्ये तर गव्हर्नमेंटनं पेन्शन बंद केलेलं आहे सगळ्याच सेक्टर्स मध्ये. जर बघितलं तर फक्त माझ्या अंदाजाने मिलिटरीमध्ये थोडं आहे चालू आहे, तर बाकी सेक्टर्स मध्ये सगळं बंद केलेलं आहे पेन्शनचं. मग स्वतःच आपण तयारी करायला पाहिजे. तिथून बंद झालं तर निदान वी शुड सेव्ह समथिंग फॉर आवर फ्युचर. स्मार्टर साठी मग ते 20 वर्षासाठी जर इन्व्हेस्टमेंट केले तर मग रिटायरमेंटसाठी त्यांची तयारी होती. बरोबर. आणि आपले हे 3 फॅक्टर आपण जे बघितलेलं आहे, बरोबर, हे ग्रोथ स्टोरी राहणारच. पॉझिटिव्ह आपण विचार केलेला आहे, निगेटिव्हचा आपण विचार केलेला नाहीये. तर मग विचार करा 15% आपल्याला रिटर्न्स मिळणार आहेत आणि तो चांगल्या तऱ्हेनं मिळणार आहे.
तर हा बेनिफिशियल जो असतो हा रिटायरमेंट फंड मध्ये हा. इन्व्हेस्टमेंट तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये पण जाऊ शकता, इन्शुरन्स थ्रू मध्ये पण जाऊ करू शकता. शकतो. तुम्ही दोन्ही मार्ग चांगले आहेत Correct. आणि दोन्ही मार्ग थ्रू तुम्हाला चांगला बेनिफिशियल मिळू शकतो. आणि त्यातनं तुम्ही रिटर्न्स घेऊ शकता सर. घेऊ शकता. करेक्ट. फक्त ह्याच्यामध्ये आपल्याला इन्शुरन्स मध्ये 10-10Dचं टॅक्स बेनिफिट मिळेल. हा, कारण insurance- आपण इन्शुरन्स घेतलेला हो 10-10Dचा बेनिफिट Benefit मिळतो मिळू शकतो. रिटायरमेंट. येणारी रक्कम पूर्णपणे टॅक्स टॅक्स फ्री असतो. आता जस्ट रिसेंटली गव्हर्नमेंटच्या नियमाप्रमाणे चेंजेस झाल्यामुळं हां थोडाफारसा म्युच्युअल फंड थ्रू आणि कॅपिटल मार्केटमधनं जो पैसा येणार आहे तो टॅक्सेबल झालेला आहे. हा. परंतु पूर्वी असं That was टॅक्सेबल non-taxable. दॅट वॉज अ नॉन टॅक्सेबल ओनली. हा. परंतु तो टॅक्स कसं सेव्हिंग करायचं हे फायनान्शियल ऍडवायझर तुम्हाला सांगतात. CA कडून ते ते माहिती बरोबर मिळू शकते. हा बरोबर आपण करू शकतो. चार्टर्ड अकाउंटंट्स आपल्याला सांगू शकतात की हा. ते कसं कसं बायफर्केशन करायचं का नाही म्हणजे तो बायफर्केशन आपण करता येत असतो तो म्हणजे मिसेसच्या नावाने मुलाच्या नावाने हे बायफर्केशन करून आपण करू शकतो आणि आपण बचत करू शकतो. त्यात बरोबर मार्ग असतात तो मार्ग शोधायचा असतो. शोधायचा असतो. आता हे झालं सर ह्याच्या इन्व्हेस्टमेंट्स म्युच्युअल फंड आणि युनिट लिंक पॉलिसीज म्हणा किंवा एंडोमेंट पॉलिसीज म्हणा इन्शुरन्स मधल्या. आता गोल्डचं इन्व्हेस्टमेंट कसं आहे? गोल्ड पण आता जवळजवळ आम्ही लहान असताना बघितलं, आम्ही 300 रुपये सोनं मी बघितलेलं आहे स्वतः. ते आता 30,000 क्रॉस झाले, 30-35 पर्यंत पोहोचलेले आता. तर लॉंग टर्म मध्ये गोल्ड इन्व्हेस्टमेंट इज ऑल्सो गुड. लॉंग टर्म मध्ये गोल्ड इन्व्हेस्टमेंट इज अ गुड. हा आणि ते ऍक्च्युली कसं थोडं गरजेचं आयटम आहे आपल्याला इंडियन कम्युनिटीमध्ये लग्नासाठी वगैरे लागतं. त्याच्याबद्दल थोडीशी माहिती द्या सर. ऍब्सोल्युटली राईट. हा. आता जो आपण सेव्हिंग मध्ये पैसा जो बनवलं, हा इन्व्हेस्टमेंट थ्रू जे पैसा बनवलं तो थोडं फारसं करून आपण कन्वर्ट करायचा असतो. हा आणि तो कन्व्हर्शन्स आपण 2 प्रकारे करता. तो म्हणजे प्रॉपर्टी आपण बनवायचा असतो. बरोबर. मग प्रॉपर्टी बनवायचं म्हणल्यानंतर ना तर एक गोल्डच्या स्वरूपात आपण प्रॉपर्टी बनवू शकता. बरोबर. दुसरं लँडच्या स्वरूपात. बरोबर. हे दोन फॅक्टर्स आहेत. तर गोल्डच्या स्वरूपात मध्ये पण तुम्हाला बेनिफिशियल आहे. हा. गोल्ड मध्ये पण 2 वेज आहेत तुम्हाला. एक फॅक्टर जो आहे तो फिजिकल गोल्ड विकत घेऊन यायचं. बरोबर. ओके. फिजिकल फॅक्टर म्हटल्यानंतर ऑर्नामेंट्स तुम्ही घेऊन येऊ शकता Actually किंवा आपण बिस्किट पण घेऊन येऊ सोनं शकता खरेदी तुम्ही. करायचं ऍक्च्युली. ओके ऍक्च्युअली. करेक्ट. आणि त्या मार्गाने पण तुम्ही जाऊ शकता. हो. दुसरा मार्ग जर खूपच सेफ फॅक्टर प्ले करायचा आहे हा तर तुम्ही म्युच्युअल फंड थ्रू पण इन्व्हेस्टमेंट करू शकता. म्हणजे ते गोल्ड बॉन्ड्स वगैरे गोल्ड बॉन्ड्स वगैरे पण आपण ETF म्हणतो आपण. करेक्ट. ओके. गोल्डचे ETF विकत घ्यायचा तो आपल्याला फिजिकल फॉर्म मध्ये मिळतो. तो कन्व्हर्शन सेव्हिंग मधला इन्व्हेस्टमेंट मधला तो तिथंच आपण म्युच्युअल फंडच घेतलेला असतो. त्यांनाच सजेशन्स आपण सांगितलं की बाबा मला दर महिन्याला इतक्या अमाऊंटचं गोल्ड घेत जा म्हणून पेपरच्या स्वरूपात ETF आणि गोल्ड बॉन्ड्सच्या स्वरूपात. तो मग दर महिन्याला तेवढं इन्व्हेस्टमेंट मधला पैसा काढून तो घेत असतो, गोल्डमध्ये कन्वर्ट होत असतो. आता हा पेपरच्या स्वरूपात आपल्याला मिळतो. बरोबर. परंतु ऍक्च्युअली कंपनी फंड मॅनेजर काय करतो की ऍक्च्युअली गोल्ड विकत घेतो आणि तो ऍक्च्युअली घेऊन त्यांनी फिजिकल फॉर्म मध्ये ते त्यांच्या लॉकरमध्ये ठेवलेलं असतं. त्यांच्याकडे ते ठेवलेला असतो. आपण बॉन्ड खरेदी करतो आणि तो सोनं खरेदी करून त्या रेटला त्यांनी ठेवलेला असतो. बरोबर. आणि मग ओव्हर द पिरियड ऑफ टाइम भाव वाढत जाणार. बरोबर. सोन्याचं पण. करेक्ट. आणि मग ज्या वेळेस तुम्हाला रिडम्पशन करायचं आहे म्हणजे विथड्रॉ करायचं आहे रिडम्पशन, बरोबर, जे करंट भाव चालू आहे त्या करंट भावाप्रमाणे तुम्हाला तुमचं जे ETF असेल त्या करंट भावाप्रमाणे तुम्हाला रिटर्न्स मिळतात. आणि रिटर्न्स मिळाल्यानंतर ना तुम्हाला समजा मुलीच्या लग्नासाठी किंवा मुलाच्या लग्नासाठी वापरायचं असेल त्यावेळेस तुम्ही वापरू शकता. फॅमिली सेरेमनीसाठी जे काय असेल ते इन्स्टेड ऑफ टेकिंग रिस्क. तर ह्या मार्गाने गेलं तर खूप चांगलं. म्हणजे सोनं चोरी होऊ शकतं त्याच्यापेक्षा ते गोल्ड बॉन्ड्स घ्यायचे जेणेकरून चोरीचा प्रश्न नाहीये पण आपण त्याच ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झालेलो आहे. आपण म्हणजे सोनं खरेदी केल्यासारखं झालेलं आहे. हो बरोबर सर. आणि रिटर्न्स पण चांगले असणार कारण की जसं येतील रिटर्न्स तसे रिटर्न्स आपल्याला मिळणारच आहेत. म्हणून
सोन्यामधनं किंवा चांदीमध्ये पण इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. जसं करायला. तुम्ही म्हणत होता हो, की एकाच बास्केटमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट नाही करायला पाहिजे, वेगळ्या वेगळ्या सेक्टर्समध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. म्हणून तो वेगळ्या वेगळ्या सेक्टर्समध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. इव्हन तसंच जर बघितलं तर आपण प्रॉपर्टीमध्ये पण इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे, फ्लॅटच्या स्वरूपात आणि प्लस लँडच्या स्वरूपात. जर समजा तुम्हाला जर कमर्शियल्समध्ये पण इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर तो एक खूप चांगला फॅक्टर आहे सर. तो पण एक रिटायरमेंटसाठी प्लॅनिंगसाठी आहे सर. बरोबर. मुंबईसारख्या ठिकाणी, पुण्यासारख्या ठिकाणी, नागपूरसारख्या ठिकाणी, लखनौसारख्या ठिकाणी, ह्या ठिकाणी कमर्शियल सेक्टर्सचे गाळे निघतात. आणि ज्या वेळेस आपण सुरुवातीलाच बुकिंग करेल, बरोबर, ओके, मग आपले जे कमर्शियल सेक्टर्स मधले जे गाळे आपण घेतलेले दुकानाचे गाळे जे असतात, दुकानाचे गाळे, बरोबर, मोठे मोठे कंपनी जे असतात त्यांना भाड्याने पाहिजे असतात. ते लोक तयार नसतात इन्व्हेस्टमेंट करायचं. बरोबर, ते भाड्याने घेतात. ते त्यांना रेंट बेसिसवरचीच पाहिजे. कन्सिडर करा, आपण बेसमध्ये जर इन्व्हेस्टमेंट केलेलं असेल, आपल्याला खूप स्वस्तात मिळालेलं असतं, आणि ज्या वेळेस रेडी पोझिशन्स होतो आणि तो कमर्शियल डेव्हलप होऊन येतो, आणि त्यावेळेस सिच्युएशन्स बघा कम्प्लिटली डिफरंट असतो. आणि तो जो आपण गाळा घेतलेला असतो आणि ज्या वेळेस रेंट न लावता आपल्याला रिटर्न्स परत मिळतात. ओके, म्हणून कमर्शियल सेक्टर जे म्हटलं जातो हा लायबिलिटी पार्ट म्हटलं जात नाही. ओके, फ्लॅट इन केस प्रॉफिटच, इन केस फ्लॅट एखाद्या वेळेस लायबिलिटी म्हटलं जातो इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर ना प्रॉपर्टी, कारण की फ्लॅट स्वतःसाठी आपण करत असतो. आणि ज्या वेळेस काही वस्तू रिटर्न्स देत नाहीत तो लायबिलिटी म्हटलं जात असतो. इन केस काय फ्लॅट्स आपण भाड्याने पण देतो सेकंड फ्लॅट घेतल्यानंतर ना, आणि त्यावेळेस तो लायबिलिटी राहत नाही, तो क्रेडिटकडे येतो आणि आपल्याला रिटर्न चांगला मिळत असतात. म्हणून जो सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट मधनं जे रिटर्न्स येतात ते ॲज अ फायनान्शियल ॲडवायझरचे जे सजेशन्स असतात की बाबा तुम्ही गोल्डमध्ये तर इन्व्हेस्टमेंट करा, नाहीतर लँडमध्ये तर इन्व्हेस्ट करा, नाहीतर कमर्शियल सेक्टर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करा, नाहीतर फ्लॅटमध्ये इन्व्हेस्टमेंट करा म्हणून सजेशन्स देत असतात. आणि तशा प्रकारे हा जो आहे हा पण मार्केट पूर्ण पुढं बूमच होणार आहे. हा, वी आर नॉट इन द स्टेज ऑफ की बाबा जसं की सगळीकडे असं डेव्हलप झालेलं आहे. अजून आपण अंडर डेव्हलपमेंट आहोत, अजून आपण अंडर डेव्हलप्ड आहे आणि आपल्याला खूप डेव्हलपमेंट व्हायचं आहे. आणि त्याच्यासाठी प्रयत्न गव्हर्नमेंट तर्फे पण चांगलं व्हायला लागलंय, आणि इटसेल्फ आपलं इंडियन पॉप्युलेशन्स मुळे सेल्फ ग्रो व्हायला लागलाय. ह्या सेल्फ ग्रोला कुठला गव्हर्नमेंट थांबवू शकत नाही, किंवा कुठला डिक्टेटरशिप पण आला तर ही तर थांबवू शकत नाही. आणि तसं डेमोक्रेसी असल्यामुळं आपल्याकडं आपला जो ग्रोथ स्टोरी आहे तो 7%, 6% हे कंटिन्यू राहणार. 9% परत फ्लक्च्युएशन होणार आणि आपण ग्रो होणार आहे आणि ग्रोथ होत जाणारच आहे इंडिया, आणि हा लोकांना बेनिफिशियल मिळणारच आहे. जे पहिल्यांदा स्मार्ट होऊन, स्मार्ट सिटी सारखं, स्मार्ट सोलापूर आपण म्हणतो की बाबा डेव्हलप होऊन की लवकर इन्व्हेस्टमेंट करून आणि मॅक्झिमम बेनिफिट घेऊ शकतात, असं आहे. करेक्ट. तर मित्रांनो, आज आपण इन्व्हेस्टमेंट या एपिसोडमध्ये, एपिसोड 2 याच्यामध्ये हे बघितलं की इन्व्हेस्टमेंट करणं किती गरजेचं आहे. आपल्याकडे जर नक्कीच सरप्लस अमाऊंट येत चालली आहे तर ती कशा पद्धतीने आणि कुठे इन्व्हेस्ट केली पाहिजे हे आपल्याला प्रसन्न सरांनी खूप चांगल्या पद्धतीनं सांगितलं आहे. हा अजून विषय संपलेला नाही आहे, हा विषय फार महत्त्वाचा विषय आहे इन्व्हेस्टमेंट, आणि दिवसेंदिवस ह्याच्यामध्ये नवीन नवीन गोष्टी येत चाललेल्या आहेत, ग्रोथ होत चाललेली आहे, आणि पुढेही आपण हा विषय घेऊ, तुमच्यापर्यंत पोचवू. असे बरेच विषय आहेत जे आपल्यापर्यंत पोचवायचे आहेत. आज इथपर्यंत. धन्यवाद. नमस्कार, मी केतन शाह, सचिव सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्स. परिवर्तन चॅनल जेव्हापासून इन TV चालू केलेलं आहे, इन चॅनलनी, तेव्हापासून आदरणीय पंडित शर्माजी हे अनेक मोठ्या मोठ्या व्यक्तींच्या मुलाखती घेऊन सोलापूरच्या विकासासाठी धडपडत आहेत, आणि ह्या धडपडण्यामुळं आमचा आवाज शासनापर्यंत पोहोचत आहे. शासनापर्यंत पोहोचल्याने त्याच्यातनं काय पॉझिटिव्ह गोष्टीसुद्धा निर्माण होत आहेत, आणि सोलापूरच्या विकासात परिवर्तन चॅनल हे निश्चितच सपोर्टिंग राहील असं मला वाटतंय.
कालच त्यांनी आदरणीय सुशीलकुमार शिंदे साहेबांची मुलाखत घेतली होती. त्याचे एवढे व्ह्यूवर्स वाढलेले आहेत आणि त्या चॅनल्सनी त्याच्यामध्ये TRP सुद्धा वाढलेला आहे. यूट्यूब चॅनलवर सुद्धा त्यांचं प्रक्षेपण सगळ्यांना बघायला मिळतं. म्हणून परिवर्तन चॅनल सोलापुरात आल्यापासून सोलापूरच्या विकासात त्यांचा हातभार लागत आहे. ह्या चॅनलला माझ्यातर्फे व सर्व आमच्या व्यापारी बंधूतर्फे त्यांना शुभेच्छा देतो. नमस्कार. पंडित साहेबांनी हा जो परिवर्तन हा कार्यक्रम सुरू केलेला आहे की ज्याच्या माध्यमातून या सोलापुरातील किंबहुना देशातील सर्व जनतेला कायद्याचं ज्ञान प्राप्त व्हावं, कायद्याचं ज्ञान त्यांनी आत्मसात करावं, यासाठी हा कार्यक्रम जो आयोजित केलेला आहे तो या ठिकाणी खूप स्तुत्य उपक्रम आहे की जेणेकरून कायद्याची जनजागृती या परिवर्तन चॅनलच्या माध्यमातून केली जात आहे. खरं तर मानावे तेवढे आभार कमीच आहेत. असा उपक्रम प्रत्येकाने राबवावा, असा आदर्श प्रत्येकाने घ्यावा, असा हा कार्यक्रम आहे. लोकांकडून, जनसामान्यांकडून एक चांगल्या प्रकारची प्रतिक्रिया येत आहे. या परिवर्तन कार्यक्रमातून, इन चॅनलच्या माध्यमातून आमच्यापर्यंत ही कायद्याची माहिती प्राप्त होते आणि आम्ही खूप समाधानी आहोत. असं जनतेकडून ज्यावेळेला ते जनता जनार्दन न्यायालयामध्ये आपल्या कामासाठी येतात आणि आम्ही उत्सुकतेने विचारतो ही गोष्ट तुला कशी माहीत झाली, तर ते सांगत असतात की परिवर्तनचा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी बघितला आणि त्यातनं आम्हाला ही माहिती त्या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. तर अतिशय स्तुत्य आणि छान कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. तर या इन चॅनलच्या या परिवर्तनच्या कार्यक्रमास माझ्या लाख लाख शुभेच्छा. रोहित टेलरतर्फे आणि आमच्या सगळ्या कामगार स्टॉफतर्फे सर्व सोलापूरकरांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.